दोन सख्खे भाऊ आहे, एक शेतीवर आहे आणि एक नोकरीला आहे. शेतीवर आहे तो तुमचा नवरा आहे. तो सासऱ्यानं ठुला का तुमच्या कर्मात त्याच्या कर्मात राहिला? करेक्ट. कर्म तरी ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का? वाटोळं केलं माझ्या नवऱ्याच. तू होती का तेव्हा? कळलाय तो. आणि काय झालं, सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेलं ना. मार नको त्याला मार्केट आलो, बाया जमूनच देईन असं काय. आपण घरात काही बोलत ती म्हणते दावा लावीन. अरे काय दावा लावीन मी? तू काय आम्ही म्हणजे बावळाटच ठरलो. आणि आमच्या अन्याय झाला. काय अन्याय तुमच्या? आज वाघासारखी गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही. आहे का काय? आणि आमच्या अन्याय झाला. काय अन्याय झाला? डोंबलं. बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला. बांधायची आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावली तो मुंडके. मग आता काय करतो? अर्थ लोपले पोरांनी नाश केला. शब्द ज्ञानी विषय लोभी मनन साधना गेवडवले. हात एक बोलणे दोन. 14:14 सांगतो एका मिनिटात. हात एक दान करा. दोन बोलणं नीट बोलावं. शक्यतो बोलूच नाही, नाही तर बोलावं पण कसं? मितले आणि रस. आपली वाणी सासऱ्यापर्यंत जा. एक वाक्य सांगा खरं, सासू सासऱ्याला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही. काय तुझ्या बापानं टेम्पोवर भांडे दिले ते कोणतं नीट राहिलंय त्याच्यातलं? पट्ट घरात घालताना मोडलं. दिवाणचं तर पहिलंच तंगड निघेल होतं. सोफा सेटवर फक्त कोंबडीनं उडी हाणली, दाबला खाली. काय काम आहे सासू सासऱ्याला बोलायचं? काय आपण खिलारी पायदा घेतला विकत त्याच्याशी बोलायचं? एक वाक्य सांगा. शेतकरी वर्ग दुष्काळ सहन करेल. शेतकरी वर्ग गरिबी. मजूरच मिळालं. या गुतल्या होत्या प्रचाराला. सोयाबीन प्रचार संघ चालता. माहितच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा बसली गाडी तरी गेली. एका बाईनं 3 सभा काढल्या. फक्त गळ्यातलं फडकं बादलायचं. थोडी 30. शेतकऱ्याला अपमान वाटत नाही. हात एक बोलणे दोन. दोन झाले. 3 हसणे. हसत जा. ईश्वराने दिलेली देणगी. माझ्या कीर्तनाला बसलेल्या मेळाला एज्युकेटेड लोक नीट ऐका. शिक्षक लोक, वकील विकील कुणी असले, डॉक्टर फिक्टर कीर्तनाला. अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हे मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचं लक्षण आहे. अटॅकला लक्षण कुठे? बरं, अटॅक जर रोग असता डॉक्टरला यायचं काय काम? त्याच्या तर उशाला गोळ्या होत्या. तणाव आहे. आणि त्या तणावाचा परिणाम काय झाला? ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं. हृदयाला रक्त पुरवठा कमी झाला. हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. आणि हे ब्लड सर्क्युलेशन कमी झाल्यामुळं घामाला अटॅक. हे तर अटॅक. बरं काय नाही अटॅक येतो? दुसऱ्याच्या दारापुढे नवीन वापायली मिळालं बा. बाकीचे म्हणले पाहुणेच होती त्याला पण मिळालं ना. काय होईल याचा विचार करायचा नाही. आणि आज वाईट वागायचं नाही. अटॅकच नाही. मागचं उकरूनच काढायचं नाही. झालं ते आग लागू द्या तिकडं मरू द्या. आता कॉलेजला असताना आपल्याला पोरीनं धोका दिला. आता तिचं पोर शाळेत जातो तरी तिचंच जोरात जळायचं का? सोडून द्या. काय झालं ते कधीच अटॅक येणार नाही. काल काय झालं ते सोडून द्यायचं. उद्या काय होईल येतं आपल्या हातात नाही. फक्त आज वाईट वागायचं नाही. बस कधीच अटॅक येणार नाही. काय मध्ये? आणि दुसरं का 2च औषध. जे नालायक लोक म्हणतील तो पराजय, पण विद्वान माणसं म्हणतील तो बरं झालं. डोक्याला ताण याला. 2 भावांची 40 वर्ष कचेरीत केस चालू द्या. दोघांनी एकत्र बसलं पाहिजे. तिसऱ्याला बोलवायचं नाही. तुझं म्हणणं काय तर गुंठा तुला ते फुटभर तुझी का पोल राहून घे. भांडण भेटलं. दोघंही निवांत झोपतील का नाही? दोघांना माहिती आपण संघ येणार नाही. पण गावात काही अवलदे अशा आहेत आपली लोक बिखारी झाली. ते मिटून घ्या. 4 लोक नाव ठेवणारे तुम्हाला ठेवू द्या ना. आणि ठेवणारे कोणत्या लायकीचे? भांडण मिटवलं म्हणून नाव ठेवणारे कोणत्या लायकीचे? त्यांनाही बायकांनी लाईट बंद करून हाणेरेचे. ते कुणालाही साधू आहेत. जी गोष्ट आपल्या मनाला पटते तिच्यामुळे आपल्याला समाधान होत असेल ती करायला काय हरकत आहे? आपल्या घरामधली कचकच मिटत असेल, मनावरचा ताण कमी होत असेल तर भावबंदकीचे घरातले बायका पोरांचे भांडण मिटवायला जागेवर काय हरकत आहे? हे कुठाने करण्यापेक्षा तू
घेऊन जाय, माझ्या पोराला मी रविवारपर्यंत दुसरी बायको आणून देतो. पण वाद मिटवण्यामध्ये मजा आहे हो, वाद वाढवण्यात मजा नाही. आणि आपल्या लोकांना हाऊस कशाची, थोडी रंग केसेन थोडी रंग. बरं तुम्ही कोणत्याही वकिलाकडे जा, त्याचं एकच वाक्य आहे, 2-3 तारखा होतील पण निकाल